हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. सो आता आम्ही परत नव्याने फ्रेश होऊन तर नाही, म्हणजे जस्ट आत्ता तो ब्लॉग एंड केला आणि हा ब्लॉग चालू केला आहे. सो आम्ही आता इथनं चाललो आहे, चालत एक 4-5 किलोमीटर असेल ना भाऊजी? हो हां, 4-5 किलोमीटर असेल. तर आम्ही तिथनं चालत जाऊ. पंडाल नंबर 17मध्ये आम्हाला भाऊजींचे इथले नगरसेवक आहेत. भाऊजींची ओळख बघा किती आहे, बापा नगरसेवक ना भाऊजी? गणेश कांबळे. हां, गणेश कांबळे म्हणून गणेश कांबळे साहेबां थ्रू आम्ही तिकडे चाललो आहे. गणेश कांबळे साहेबांनी आमच्या आय डी वगैरे घेऊन काहीतरी केले, म्हणजे अशी ओळख त्यांची आहे इथपर्यंत. सो आम्ही तिकडे जाणार. पंडाल नंबर 17मध्ये व्यवस्था केली, तिकडे पोहोचणार. तिथं पोहोचण्यासाठी आम्हाला किती परिश्रम करायला लागतील ते असं तुम्ही बघाच. सो भेटूयात आपण आता ब्रिजकडे. आणि हो, उद्या खूप मोठा हे काय भाऊजी सण काय, म्हणजे उद्याचं काय आहे ते काय बोलतात 29 तारखेला? शाही स्नान. पण कोणती शाही स्नान आहे? त्याचे प्रकार आहेत ना वेगवेगळे. पौर्णिमा. हां, पौर्णिमा शाही स्नान आहे. सो आपण त्या अमावस्याच्या पौर्णिमा शाही स्नानच्या वेळेस आपण आलो आहे. सो खूप गर्दी असेल. बहुतेक जण बोलतात की 29, 30 आणि 28 तारखेला बंद केलं. पण आता ज्या रोडने आम्ही चाललो आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर असेल. सो रस्ता पूर्ण खाली आहे. पुढे गर्दी असेल तर तुम्हाला मी ती गर्दी पण दाखवेल. भेटूयात आपण पुढे मस्तपैकी. तो आपण आता ना एकदम गजबजलेल्या एरियात पोचतोय. आता इथून आपल्याला पलीकडे जायचं आहे ब्रिजच्या तिकडं. आणि गाड्या बंद आहेत, ॲम्ब्युलन्स वगैरे आणि छोट्या छोट्या गाड्या इथपर्यंत ड्रॉप करतात. आणि इथून 1 किलोमीटर पण नव्हतं, तो बाईकवाला आमच्याकडनं 50 रुपये घेत होता. सो आम्ही बोललो आम्ही चालत जाऊयात. आणि आता गर्दी बघताय तुम्ही, आणि गर्दीमध्ये मी. सो गर्दी ही बघा, जत्रेची गर्दी असते ना आपली महाशिवरात्रीची, त्याची गर्दी ब्रिजच्या इथं दिसते. आपण जाऊयात. राज थांबला तिथे, राजला भेटूयात आणि पुढे जाऊयात. गर्दीतनं जरा सांभाळून जावं लागेल. संगम जाने का मार्ग, ये सब पब्लिक जा रही है संगम नहाने. लय गर्दी आहे रे बाबा, नीट चला, एकमेकांनी हात पकडून चला. चालते चलो भाई साहब, चालते चलो. थोडंसं चढलो आम्ही आता इथून फक्त इथपर्यंत. तर घामाच्या धारा चालू झाल्या सकाळी आणि रात्री. फुल कडक थंडी बा, आणि आता खूप ऊन बा. थोडा कालाबा पण झालो बा. हा बा, बरोबर बा. हां, तर आता चालतोय. बायका मस्त रामायण गात आहेत, हरिपाठ गात आहेत, वेगवेगळे भजन गात आहेत भोजपुरीमध्ये. पण आम्ही तेच ऐकत मागे चाललो आहे बघा. सो नटू शेठ फोनवर बोलत होते, भेटू चला हळू. एवढं पण काय दम नाही लागलं, पण थोडं कधीचं चालतोय. आत्ता वाटतंय की खरं एनर्जी डाऊन झाली. सो चालतोय. भाऊजी आणि राज थोडा पुढे आणि मी आणि नट्टू मागे. सो त्यांना कव्हर करूयात. राज काय वाटतं, थकल्यासारखं वाटतं का? थकला? महाशिवरात्रीला आल्यासारखं वाटतं. महाशिवरात्रीला तरी गर्दी असते का एवढी? रात्री धूळ खात असते. सो फिलिंग तशीच आहे महाशिवरात्रीसारखी. पण आम्ही एवढंच चालत नाही महाशिवरात्रीला. आपल्या इच्छा इथं पाळणे असतात, दर्शन घेतो आणि मग घरी जातो. लय गर्दी हो, काय बघाल तुम्ही, काय लय म्हणजे लय. कोणता बंगला आहे? डीएसपी. दिनांकल बघा तुमचा बंगला. आणि या बाबांनी बघा काय आणले, डिझेल आणले, राखेल आणले का तेल आणले काय माहीत. कॅन्डी इथले विकत घ्यायचे सोडून. हा नाही रे, कॅन्डी इथले विकत घेण्याचं सोडून तिकडं सरळ जायचं. संपला तिकडे विषय. चला तो का ब्रिज आहे ना, चला. ब्रिजच्याकडे आपण बोलवतो, बोट तिकडनं पकडू आपण. संगमला पोहोचलो फायनली. गर्दी बघा, गर्दी आत्ताच एवढी गर्दी, तर उद्या किती असेल बघा. भाऊजी गर्दी किती, गर्दी 1 नंबर गर्दी आहे. नाही VIP माणसं आल्या, काही काज नाही. आपण थोडं जाऊ तिथपर्यंत चालत आणि मग तिथनं करू ना.
चालू ना काय करतो म्हणजे किती तो ब्रिज ना तो ब्रिज हा जवळ आहे तो जवळ आहे जाऊ दे जाऊ हेलिकॉप्टर बोलू का थोडा जाऊ आपण जर नाही भेटली तर बोटीत बसू म्हणजे चालता नाही आलं तर बोटीत बसू नटू शेटला थोडं चालता येत नाही येते चालता सर्व बरोबर येते हा. पण थोडा आम्ही प्रयत्न करतोय ना म्हणजे नट्टू शेट जर बसला बोटीत नट्टू शेट बोटीत बसला मी पण बसेल बोटीत मग मला नाही माहिती जरा गळा सुकत चाललाय आणि आता ऊन पण लागतोय माझ्या अवस्थेवरनं कळत असेल तुम्हाला की ऊन लागते नाही लागते ते प्लस सोबत बॅग पण आहे आणि वजन आहे नट्टू शेटचं जेवढं वजन तेवढं मी उचलून चाललो मला असं वाटतंय सो अजून इथून 2 किलोमीटर जायचं आहे आणि पिपा पूल म्हणून आहे जो नदीच्या वर बनवलं पिपा पूल सो त्या पूलवरून आम्हाला चालत जायचं आहे आणि पलीकडे जायचं आहे पिपा पूल शोधतोय आता कधीपासून अजून भरपूर जायचं हो आता फायनली परत एकदा प्लॅन चेंज झाला आहे प्लॅनमध्ये चेंजेस भरपूर येतोय म्हणजे मगाशी आम्ही तो कोणता सेतू तुम्हाला सांगितलं सेतू म्हणतात काय ब्रिज तो ब्रिज क्रॉस करून जाणार होतो पण तिकडे तो ब्रिज पण बंद आहे बोटी जात नाही बोटी फक्त आंघोळीपुरतं आहेत आंघोळ करायला नेतील परत आणतील आणि आता आम्ही फायनली टुकटुक गाडी करून जायचा विचार केला आहे त्या साईडनं ब्रिजवरून दुसऱ्या ब्रिजवरून क्रॉस करून टुकटुक गाडीने जाणार आहे जी गाडी भेटेल त्याच्याने जाऊ आता बघूयात भाऊजी ती गाडी विचारतात बाईक आपण पण विचारूयात बाईक कसं ओके तर फायनली आपल्याला ना म्हणजे आपण बाईकवर बसलो बाईक सवारी करत आपण सेक्टर 17 मध्ये चाललो इथलं अप्रॉक्सिमेटली असेल एक 10-12 किलोमीटर जे काय असेल ते बघूयात आता चालून आत्तापर्यंत 10-15 किलोमीटर चाललो एका पायावर प्रेशर आला म्हणून आपण बाईकने चाललो आहे आता बघूयात चला बाईकने फुल राईड करून मजा करू घाटावर पोहोचण्यासाठी आपण कोणत्या गल्लीतनं निघतोय युपीच्या आम्हाला तर काय माहिती नाही भाऊने आम्हाला घेऊन चालल्या गल्ल्या फुल गल्ल्या फिरतो आपण युपीच्या गल्ल्या रस्ता मोड़ चला पुलवा चढ़ा निकल ली होगा मुझे ज़्यादा सही अशा झोपड्या बनवल्या एकदम मस्त गाडीवरनं उतरलो परत चालत सेक्टर 17 शोधतोय पार गेले परत 3-4 किलोमीटर चाललोय एनर्जी हवी म्हणून रेडबुल सोबतच कॅरी केलेत आम्ही टोटल 22 किलोमीटर चाललोय अजून चालायचंच आहे सो परत बाईक करावीशी वाटते कारण की पूर्ण बॉडी टायर्ड झाली उद्या परत आपल्याला एनर्जी हवी आहे म्हणून आपण एनर्जी वाचवायचा प्रयत्न करतोय पण नाही कुंभ मेला फिरणं सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो सो बी प्रिपेअर्ड बहुतेक जण रील बनवतात की सगळं काही सोपं आहे ही गाडी करा ती गाडी करा असं करा तसं करा जे लोक हां की नाही यायचं चालू नाही तर माना त्यांची गोष्ट हां ज्यांना चालायची सवय नाही त्यांनी नका येऊ हालत खराब होईल सो तुम्ही मनावर घेऊन सगळं काय करायचा प्रयत्न कराल पण नेक्स्ट डे ते तुमच्या अंगावर भारी पडायचा प्रयत्न पडेल कारण ज्याला चालायची सवय नाही तो नाहीच चालू शकत सो बी केअरफुली अशा फुल रॅल्या चालू आहे तिकडं आम्ही आता पंडाल शोधता रॅली पण बघतो इथं सो आता एक रॅली गेली आपण नंतर अजून कोणती आली मित्रांनो फायनली आपल्याला आता आपला पंडाल भेटलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या पंडालकडे आणि खूप आपण आताट परिश्रम करून पंडाल शोधण्याचा प्रयत्न केला आणि योगायोग असं की कट्टर BJP वाले MP चेच पोरं होती मी त्यांचं शूट घेऊ नाही शकलो सो त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आता त्यांनी आम्हाला सांगितलं स्ट्रेट तिथे सरळ जावा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कोणाला काही न विचारता त्या पंडालमध्ये जावा तुम्हाला तिकडे तुमची सोय झाली असेल तर सगळं काय भेटेल सो आता आपण जाऊयात
थेट पंडालमध्ये. आपण सेक्टर 19ला पोहोचलो आहे, श्री गुरु गोरक्षनाथ आखाडा. सो आता ते त्यांना फोन केला, भाऊजींचे जे फ्रेंड आहेत त्यांना, ते बोलले की तुम्ही थांबा बाहेर, आम्ही पिकअपला येतो आहे. तो बघूयात थोडा वेळ, कारण की भाऊजी पण दुसरीकडे कुठेतरी हरवलेत. त्यांचा फोन लावतो पण त्यांना हा ॲड्रेस भेटत नाही. त्यांच्यासोबत राज आहे, मी आणि नट्टू शेट आहे. आम्ही दोघं तर आलो लोकेशनवर पहिले. सो आता बघूया, त्यांचा कॉल आला की अटेंड करता, नाही तर ते गेटवर येतात असं बोलले. भेटूयात त्यांना. हर घर भगवा एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. वर्णमो रघुवर विमल जोदायक फलचा, एकदम बढ़िया. तो बोलिए मेरे साथ, आदेश. डॉलर उडवतात बाबा, डॉलर. नगरी में जोगी आया, ओ सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. जय श्री राम. हर घर भगवान एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. एक साथ. मेरे भारत, मेरे भारत का बच्चा, बोलो जय जय श्री राम. मित्रांनो, काल रात्री जसं ते आपलं भजन संपलं त्याच्यानंतर आम्ही झोपण्यासाठी पंडाल शोधत होतो, कारण की जिकडे आपण भाऊजींचे ते मित्रांकडे गेलेलो त्याच्यात असा सीन होता की त्यांनी दिलेला जो पंडाल, म्हणजे सगळे झोपतात तसं. सो आम्हाला तिकडे कसे कमी जागा होती, आम्ही होतो 4 जण आणि दोघांचीच जागा होती. सो आम्ही तिथनं निघालो. मग गावातलं आमचं गणेश पाटील म्हणून आहे, ते जिथे थांबलेले आपले त्यांच्या ओळखीचे परिचयाचे बाबा आहेत, ते बसले तिथं ते. सो त्यांचा नंबर त्यांनी मला दिलेला, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी खूप चांगली सुविधा आम्हाला दिली. रात्री आम्ही त्यांच्या इथे जेवलो. सो त्यांनी झोपायला, त्यांचे बाबा जे होते ते उठून जागे राहिले रात्रभर आणि आम्हाला झोपायला त्यांनी जागा दिली. मग आम्ही तिकडे झोपलो वगैरे आणि आता सकाळी उठून फ्रेश वगैरे झालो आहे, कारण काल एवढं चाललो आहे, 20-25 किलोमीटर चाललो आहे. लोक बोलतात कुंभला या, फिरा इकडं, पण खरंच म्हणजे कुंभ काय सोपं नाही करणं. सो आम्ही काल खूप फिरलो वगैरे आणि आता आम्ही इथे फ्रेश होऊन बसलो आहे. असंच कपडे तेच आहेत, कारण की आता आम्ही जेव्हा जाऊ सकाळी संगमवर पण थोडं राडा झाला, म्हणजे चेंद्राचेंद्रीमध्ये एक 15-16 लोकांचा जीव गेला आहे. त्यांना देव चांगला त्यांच्या आत्म्याला शांती देव. सो आम्ही आता जसं संगम चालू होईल तसं आम्ही तिकडे जाऊन आंघोळ करणार आहे. तर सो आता हा व्लॉग मी इथेच सेंड करतो. या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो आता पुढचा ब्लॉग मी नवीन आंघोळ करताना तो शूट करेल, तो बघा तुम्ही. आणि टेक केअर.